इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आता प्रशांत कोरटकर यांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। या अर्जावर 11 मार्चला महत्त्वाची सुनावणी पार पडणारी इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन आला होता। या धमकी देणाऱ्यांना आपलं नाव प्रशांत कोरटकर असं सांगितलं। त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत थेट नागपूर गाठलं। मात्र प्रशांत कोरटकर नॉट रिचेबल आहे, तर त्यांच्या पत्नीने नागपूर पोलिसांमध्ये आता तक्रार दिली आहे। तर प्रशांत कोरटकर यांनी कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये वकिलाच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। तर इंद्रजित सावंतांच्या धमकी प्रकरणी आता 11 मार्चला महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। प्रशांत कोरटकरने आपल्या वकिलामार्फत कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।